आणि आता पाहणार आहोत सविस्तर 100% बातम्या। राज्यामध्ये सत्तेत असलेल्या भाजप आणि शिंदे गटामध्ये अगदी काही दिवसांपूर्वी काही ना काही कारणावरून वादाची ठिणगी पडतेच आहे। आधी कल्याण लोकसभा मतदारसंघावरून युतीत वाद झाला आणि त्यानंतर जाहिरातीवरून आगीत तेल ओतलं गेलं। मंगळवारी राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे या मथळ्याखाली प्रमुख वर्तमानपत्रात जाहिरात झळकली। या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री शिंदे फडणवीसांपेक्षा लोकप्रिय असल्याचा एका सर्वेचा दाखला देत अधोरेखित करण्यात आलं। यानंतर भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये खडाजंगी झाली। उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तर याबाबत मौन बाळगलं होतं आणि त्यामुळे शिवसेनेच्या जाहिरातबाजीमुळे फडणवीस नाराज असल्याची चर्चा होती। मात्र गुरुवारी पालघरमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्तानं शिंदे फडणवीस एकत्र आले। यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्यांदाच जाहिरात आणि वादावर भाष्य केलं। जाहिरातीमुळे किंवा एखाद्याच्या वक्तव्यामुळे कुठे या सरकारमध्ये काही होईल एवढं तकलादू सरकार हे नाही आहे। किती कोणी प्रयत्न केला आमच्या दोघांचं बॉन्डिंग मजबूत आहे। ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नहीं। जाहिरातबाजीवरून निर्माण झालेल्या कथित दुराव्यावरती शिंदे फडणवीसांनी जाहीररित्या भाष्य करत मतभेद मिटल्याचं दाखवलंय। मतभेद मिटले असले तरी युतीच्या नेत्यांमधील मनभेद दूर झालेत का असा सवालही उपस्थित होतोय। शिवसेना भाजप युतीच्या नेत्यांनी दोस्ती तुटायची नाही असा निर्वाळा दिलेला आहे। मात्र दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेलं बॅनर वॉर काही थांबायचं नाव घेताना दिसत नाही आणि अशातच आता दोन्ही पक्षांचे नेते मात्र सारवासारव करताना दिसत आहेत। उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि भाजपत बॅनर वॉर रंगलेला आहे। उल्हासनगरमध्ये शिवसेनेनं कमजोर लोग ही शिकवा और शिकायत करते हैं, महान लोग तो हमेशा कर्म की वकालत करते हैं असे पोस्टर लावून भाजपला खिजवलंय। 50 कुठं आणि 105 कुठं, देवेंद्र फडणवीस नाम ही काफी है आणि किंग मेकर असं लिहिलेलं बॅनर शहरात लावून भाजपनं जोरदार उत्तर दिलंय। उल्हासनगरमध्ये बॅनर वॉर रंगलेलं असतानाच मुंबईतही भाजपनं कवितेच्या माध्यमातून उत्तर दिलंय। भाजप प्रदेश कार्यालयाच्या बाहेर अटल बिहारी वाजपेयींच्या कविता बॅनरवरती वापरून भाजपनं शिवसेनेला योग्य संदेश दिलेला आहे। दोन्ही पक्षाचे नेते सर्वासर्व करताना दिसत आहेत। आमच्या सर्व टीमला सूचना दिल्या आहे, कोणी उतावळपणा करू नये। कॅप्टन आणि मॅन ऑफ द मॅच दोघांची एकच भूमिका असते। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावरती हास्यविनोद करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मात्र अजूनही जुळवून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचं बॅनर वॉरवरून स्पष्ट होत आहे। परिणामी युतीच्या नेत्यांसमोर कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचं आव्हान निर्माण झालंय। मंगळवार आणि बुधवार असे 2 दिवस भाजप शिवसेनेमध्ये जाहिरातीवरून रंगलेलं नाट्य गुरुवारी अखेर शांत झालेलं आहे आणि विशेष म्हणजे बुधवारी एकनाथ शिंदेंवर जहरी टीका करणाऱ्या भाजप खासदार अनिल बोंडेंनी आता यू टर्न घेतलेला आहे। त्यामुळे यानंतर तरी भाजप शिवसेनेत वाद निवडण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवसेनेच्या जाहिरातबाजीमुळे चिडलेल्या बोंडेंनी बुधवारी बेडूक किती फुगला तरी हत्ती होत नाही म्हणत थेट मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला, ज्यावर शिवसेनेनंही जोरदार प्रहार केला। बुधवारच्या या वादावादीनंतर गुरुवारी मात्र अनिल बोंडेंनी यू टर्न घेतलाय। आधी शिवसेनेला इशारा देणाऱ्या बोंडेंनी बुधवारी सलोख्याचा सूर आवळला। सलोख्याची ही भाषा ऐकून शिवसेनेनंही त्यांचं स्वागत केलेलं आहे। सलोख्याचं विश्वासाचं वातावरण हे निश्चितपणे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये निर्माण करण्याला सुरुवात झालेली आहे। छोट्या छोट्या गोष्टी एखाद्या कुठल्या कार्यकर्त्याकडून चुकल्या असतील तर त्याच्यावर आपण विधान करण्यापेक्षा आपण त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे। एकंदरीतच 2 दिवसांच्या खणाखणीनंतर अखेर भाजप सेना युतीतील वाकयुद्ध संपलंय। दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आता सलोख्याची भाषा वापरली जाऊ लागल्यानं तुर्तास तरी जाहिरातीवरून सुरू झालेले आरोप प्रत्यारोपांचं वादळ शमल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना भाजपमध्ये निर्माण झालेलं राजकीय वादळ शमलेलं आहे। मात्र विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांमधली दरी कशी रुंदावेल यासाठीचे प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत। विरोधकांच्या प्रयत्नांवरती सत्ताधाऱ्यांनी मात्र आता जोरदार टोलेबाजी केली आहे। देशात सध्या बिपरजॉय चक्रीवादळाची तर राज्यात जाहिरातीवरून निर्माण झालेल्या राजकीय वादळाची जोरदार चर्चा सुरू आहे। जाहिरातीवरून सुरू झालेलं राजकीय वादळ कमजोर पडत असतानाच त्या वादळात पुन्हा धुगधुगी निर्माण करण्यासाठी विरोधक सरसावले आहेत। भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातलं सख्य सर्वांच्या परिचयाचं आहे। मात्र सत्ताधाऱ्यांमध्ये ठिणगी टाकण्यासाठी अंबादास दानवेंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिंता व्हावी लागली। हा पुळका येण्यामागचा दानवेंचा राजकीय हेतू काही लपलेला नव्हता आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांनीही अंबादास दानवेंना जशास तसं उत्तर दिलं। देवेंद्र फडणवीसांना या महाराष्ट्रात कमी दाखवण्याचा प्रयत्न करतो। आम्ही सुद्धा सोबत असताना कधी एवढा प्रयत्न केला नव्हता, एवढं तुमच्या सोबत हातात हात घालून जाणारे लोक करतात याच्याकडे मी लक्ष वेधतो। नेहमी छोट्याशा बातम्या आल्या की विरोधकांना आनंद होतो, पण हा आनंद 1-2 दिवसापुरताच असतो। त्याच्यापेक्षा दीर्घकाळ तो टिकू शकत नाही। कोणत्याही घटनेचा राजकीय फायदा उठवण्यासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न केले जातात। नुकत्याच झालेल्या जाहिरात प्रकरणावरून निर्माण झालेल्या राजकीय वादळाचा काही फायदा होतो का याची चाचपणी अंबादास दानवेंनी केल्याचं स्पष्ट होत आहे।
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत धमकी प्रकरणामध्ये आता ट्विस्ट आलेला आहे. धमकी प्रकरणी अटक करण्यात आलेला मयूर शिंदे हा राऊतांचा निकटवर्ती असल्याचा दावा करण्यात आलेला आहे आणि यावरून आता पुढील राजकारण तापलंय. मयूर शिंदे हा खासदार संजय राऊत आणि सुनील राऊत यांचा निकटवर्ती असल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केलाय. पोलीस संरक्षण परत मिळावं यासाठी संजय राऊतांनी हा एक बनाव रचल्याचा दावा भाजप आणि मनसेकडून करण्यात आलाय. स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्वतःला धमकी देण्याचा विषय केलेला आहे. ज्या घाणेरड्या पद्धतीचं राजकारण स्वतःला सिक्युरिटी मिळावी म्हणून हे चाललंय. दरम्यान कधी काळी जवळ असलेल्या व्यक्तींचा आपल्याला अडकवण्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी ट्विटमधून केलाय. ज्यांनी शिवसेना, स्वाभिमान, काँग्रेस, बीजेपी अशा 10 पार्ट्या फिरणाऱ्यांनी आमच्याशी आर्ग्युमेंट कोणी करू नये. एकेकाळी मयूर शिंदे हा सुनील राऊत आणि संजय राऊतांचा निकटवर्तीय होता. राऊतांच्या धमकी प्रकरणी त्याला अटक झाल्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय. शिवसेनेमधील बंडानंतर ठाकरे गटातून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे आणि अनेकांनी ठाकरेंवर निशाणा साधत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे. मुंबईतील कांजूर मार्गच्या माजी नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करंजेंनी प्रवेश केलाय. यावेळी करंजेंनी थेट सुनील राऊतांवर निशाणा साधला. सुनील राऊतांच्या त्रासाला कंटाळून पक्ष सोडल्याचा आरोप करंजेंनी केला. करंजेंनी केलेल्या आरोपांना सुनील राऊतांनीही उत्तर दिलंय. त्यांचं तर म्हणणं होतं मला तिकीटच देऊ नये आणि तिकीट दिल्यानंतर मी निवडून येऊ नये यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. आज आमच्या कांजूरमार्गमध्ये आनंद उत्सव साजरा करतायत, कारण ही एक कीड होती. ही कीड काल आमच्यातून निघून गेली. मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर माजी नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी शिवबंधन तोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. जसजशा निवडणुका येतील तसतसे आयाराम गयारामांची संख्या वाढणार आहे. ठाकरे गट याला कसं उत्तर देणार हे पाहावं लागेल. बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातला धडकी भरलेली आहे. अवघ्या काही वेळामध्ये हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टी भागात धडकण्याची शक्यता आहे. कच्छच्या जखाऊ बंदराला हे वादळ धडकणार असल्याचा इशारा हवामान विभागानं वर्तवलाय. बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छला अलर्ट देण्यात आलेला आहे. देवभूमी द्वारका परिसरात बिपरजॉयचा परिणाम पाहायला मिळाला. बिपरजॉय चक्रीवादळामुळे द्वारका आणि अन्य परिसरात सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. चक्रीवादळामुळे समुद्रालाही उधाण आल्याचं दिसून आलं. चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात दाणादाण उडाल्याचं दिसून आलं. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जवळपास 75,000 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं. एनडीआरएफच्या 18 तुकड्या आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 12 तुकड्यांसह रस्ते, वीज, पाणी तसंच अन्य आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यामध्ये सध्या पावसानं ओढ दिलेली आणि त्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्या देखील रखडलेल्या आहेत आणि राज्यात अवघ्या 1% क्षेत्रावरच पेरणी झाल्याचं कळत आहे. त्यामुळे पेरणीसाठी बळीराजाचे डोळे आता आभाळाकडे लागले. बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात अजूनही पाऊस सक्रिय झालेला नाहीये. खरं तर 15 जून पर्यंत खरीपाच्या पेरणीचा हंगाम असतो. मात्र राज्यात पावसानं ओढ दिल्यामुळे पेरणी रखडली आहे. हवामान खात्यानं मान्सूनचा पाऊस आणखी लांबणार असल्याचं भाकीत केल्यानं खरीपाची तयारी करून ठेवलेल्या शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे. राज्यात केवळ 1% क्षेत्रावरच पेरणी झाल्याची माहिती समोर आली आहे. पण उघायला पाहिजे होतं. पाऊस लांबणीवरच गेलेला आहे. मागच्या वर्षी यावेळेस पेरणी झाली होती. आधीच अवकाळी पाऊस आणि शेतमालाला न मिळालेल्या दरामुळे शेतकरी हतबल झालाय. अशात शेतकऱ्यांची मदार ही खरीपाच्या पेरणीवरती आहे. बळीराजाला आता दमदार पावसाची अपेक्षा आहे. सोलापूरच्या सिद्धेश्वर साखर कारखान्यामधील अनधिकृत चिमणी पाडण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. अनधिकृत चिमणी जमीनदोस्त करण्याचं काम टप्प्याटप्प्यानं सुरू आहे. ही चिमणी पाडण्याला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवरती या परिसरामध्ये कडक बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला होता. सोलापुरातील विमान सेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी अखेर जमीनदोस्त झाली आहे. 92 मीटर उंच ही चिमणी अवघ्या काही सेकंदात जमीनदोस्त करण्यात आली. केबलच्या साह्यानं ही चिमणी उजव्या बाजूला पाडण्यात आली आहे. गेल्या 2 दिवसांपासून ही चिमणी पाडण्याचं काम टप्प्याटप्प्यानं सुरू होतं. या चिमणीला बुधवारी दिवसभर विविध ठिकाणी छिद्र पाडण्याचं काम करण्यात आलं. सोलापूर महानगरपालिका आणि खासगी कन्स्ट्रक्शन कंपनीचे तज्ज्ञ अभियंत्यांसह 50हून अधिक कर्मचारी चिमणी पाडकामात सहभागी होते. चिमणीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात बगॅस असल्यामुळे चिमणी पाडकामाला अडथळा निर्माण झालेला होता. मात्र अखेर 2 दिवसानंतर ही चिमणी पाडण्यात यश मिळालंय. ज्या बाजूला संपूर्णतः मोकळं मैदान आहे त्या बाजूला ओढून ती चिमणी पाडण्यात आलेली आहे. चिमणी पाडकामाला शेतकरी आणि कामगारांचा विरोध आहे आणि या पार्श्वभूमीवर या कारखाना परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. आता ही चिमणी जमीनदोस्त झाल्यामुळे सोलापुरातील विमानसेवेचा मार्ग मोकळा झालाय. बीडमध्ये ऊसतोड मजूर आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनलाय. ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. मात्र आता बीडमध्ये ऊसतोड मजुरांच्या मुलांबाबत धक्कादायक प्रकार समोर आलाय.
केज तालुक्यामधील शिंदी इथलं एक कुटुंब आणि गेवराई तालुक्यातील 2 कुटुंब सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यामध्ये ऊस तोडणीसाठी गेलेले होते. ऊस तोडणीचा हंगाम पूर्ण झाल्यानंतर ऊसतोड मुकादमानं मजुरांकडे पैसे शिल्लक असल्याचं सांगितलं. त्यामुळे त्यांच्याकडून आणखी 3 महिने काम करून घेतलं. मात्र त्यानंतर देखील अजून पैसे शिल्लक असल्याचा मुकादमानं दावा केलाय. धक्कादायक बाब म्हणजे पैसे द्या अन्यथा तुमची मुलं आमच्याकडे ठेवा असं सांगण्यात आलंय. त्यानुसार ऊसतोड मुकादमानं 3 मुलं आणि 3 मुलींना करमाळा तालुक्यातील कुंभेज इथे 6 दिवस डांबून ठेवलंय. बीडमध्ये 0 FIR दाखल करावा, कारण हे मजूर पुन्हा त्या ठिकाणी जर गेले तर त्यांना पुन्हा मारहाण होण्याची शक्यता असते. हे म्हणायचे पैसे आणून द्या, तुमचे मुलं घेऊन जावा. आम्हाला 3 महिन्यापासून बसून ठेवलं होतं तिथंच. गावाकडे जायचं म्हणलं की तुझा हात नाही तर पाय काढून ठेव. जीवर गाव आहे जवळ तिथं हाडलं बी मला. चाइल्ड लाईनला याबाबत माहिती मिळताच पोलिसांच्या मदतीनं या मुलांची सुटका करण्यात आली आहे. बीडमध्ये आणल्यानंतर या 6 मुलांना जिल्हा बाल समिती सदस्यांच्या मदतीनं कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आलंय. अहमदनगर जिल्ह्यामध्ये दुसरे जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीमध्ये होणार असल्याची चर्चा सुरू असल्यानं श्रीरामपूरचे नागरिक आक्रमक झालेले आहेत. श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व पक्षीयांनी येत्या शनिवारी श्रीरामपूर बंदची हाक दिली आहे. अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन व्हावं आणि उत्तर विभागातील श्रीरामपूर मुख्यालय व्हावं यासाठी गेल्या 30 ते 40 वर्षांपासून श्रीरामपूरचे नागरिक लढा देत आहेत. मात्र त्यांच्या आशेवर पाणी फिरणार आहे अशी भावना खुद्द श्रीरामपूरकरांचीच झाली आहे. कारण महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या शिर्डी मतदारसंघात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करून घेतलंय. या निर्णयाविरोधात श्रीरामपूर जिल्हा कृती समितीनं प्रांत कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत या निर्णयाचा निषेध केलाय. दरम्यान केवळ शिर्डीत जिल्हाधिकारी कार्यालय झालं म्हणजे लगेच शिर्डी जिल्हा होणार हा गैरसमज असल्याचं विखे पाटील म्हणतात. की आपण दिनांक 17 तारखेला शनिवारी दिवसभर श्रीरामपूर बंद ठेवून जनतेची सोय व्हावी हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे केवळ अपर जिल्हाधिकारी कार्यालय झालं मला की जिल्हा होणार आहे असं म्हणणं चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांनी अहमदनगरचं नामकरण अहिल्यानगर केल्याची घोषणा केल्यानंतर आता विभाजनाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय. त्यामुळे सरकार यातून कसा मार्ग काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यातील विविध शहर आणि ग्रामीण भागामध्ये शाळांची घंटा आजपासून वाजली. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आता पुन्हा एकदा शाळा गजबजायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शाळेत किलबिलाटही सुरू आहे. अनेक शाळांना विविध पद्धतीनं विद्यार्थ्यांचं स्वागत केलं गेलं. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळा गजबजल्यात. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलं भेदरलेली असतात. अनेक मुलांच्या डोळ्यात आसवही जमा होतात. शाळेबाबतीत मुलांमधील दडपण दूर व्हावं यासाठी मावळमध्ये विद्यार्थ्यांची ढोल ताशांच्या गजरात बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शाळेला विविध रंगाच्या फुग्यांनी सजवण्यात आलं तर विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आलं. राज्यातील अनेक शाळांच्या मुख्य गेटसमोर सुंदर रांगोळी काढण्यात आलेली होती आणि विद्यार्थ्यांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलंय. नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या परिसरामध्ये फुग्यांची आणि फुलांची सजावट असलेली कमान उभारण्यात आली होती. यातील काही विद्यार्थ्यांचं घोड्यावरती बसून शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत एक रपेट मारून प्रवेशद्वारावर औक्षण करत बँड पथकाच्या तालावर पुष्पवृष्टीचा वर्षाव करून स्वागत करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमध्येही शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलं चक्क ढोल ताशांच्या तालावर नाचत आली. पुण्यातल्या काही शाळांनी रांगोळी वेगवेगळे कार्टून कॅरेक्टर काढून फुलं देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. पहिल्याच दिवशी झालेल्या या स्वागतामुळे विद्यार्थीही हरखून गेले होते. बरं, उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्या. राज्याच्या विविध भागामध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं खास स्वागतही करण्यात आलं. मात्र काही भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पहिला दिवस मात्र मनस्ताप देणारा ठरलाय. शाळेचा पहिला दिवस म्हटलं की शाळेतील सर्व वर्ग स्वच्छ. शाळेत संपूर्ण साफसफाई झाल्याचं पाहायला मिळतं. मात्र छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर इथल्या शाळेमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळालं. या ठिकाणी विद्यार्थ्यांनाच बाकं साफ करावी लागली आहेत. छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या काही शाळांमध्ये तर विद्यार्थ्यांना चटई टाकून बसावं लागलं. नाशिकमध्ये भोसला स्कूलच्या शिशुविहार शाळेतील विद्यार्थी पालकांनी पहिल्याच दिवशी आंदोलन केलंय. जुन्या इमारतीची दुरवस्था झाल्यानं नवी इमारत खुली करण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली. तिकडे मुंबईलगतच्या मीरा रोडमध्येही वेगळी स्थिती नव्हती. शाळा दुरुस्तीचं काम पूर्ण झालेलं नसतानाही शाळा भरवण्यात आली. ना शौचालयाची सोय ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. त्यामुळे या सर्व ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस त्रासदायक ठरलाय. संतांच्या पालख्या आणि दिंड्या आता पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या आहेत. विठ्ठल नामाचा गजर करत वारकरी पंढरीच्या दिशेनं निघालेले आहेत. साऱ्यांना सावळ्या विठुरायाच्या भेटीची ओढ लागलेली आहे. संत सोपान काका महाराजांच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलंय. मंदिरात काही काळ भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर संत सोपान काकांच्या चलपादुका असलेली पालखी उत्तर दरवाजातून बाहेर पडली. सासवड शहरातून वाजत गाजत मिरवणुकीनं हा सोहळा आता पुरंदर तालुक्यातील पांगरी या ठिकाणी पहिला मुक्कामी असणार आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आज सासवडमध्ये विसावा असणार आहे. दरम्यान संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं लोणी काळभोरहून पहाटे यवतकडे प्रस्थान ठेवलं. संत तुकाराम महाराजांची पालखीचा आज यवतमध्ये मुक्काम असणार आहे.
बरं, एखाद्या घोड्याची, बकऱ्याची आणि रेड्याची किंमत ही हजारो आणि लाखोंच्या घरामध्ये असल्याचं तुम्ही ऐकलं आणि पाहिलं असेलही. मात्र नागपुरात एका कोंबड्याची किंमत 25,000वरती आहे. हजारोंच्या घरामध्ये किंमत असणारा हा सुलतान आहेही तसाच. नागपूरच्या किशोर उतखेडे यांच्या जवळ असलेल्या या कोंबड्याचं नाव आहे फायटर सुलतान. एखाद्या सुलतानाप्रमाणे याचा आकार आणि वजन आहे. साधारणतः एखाद्या कोंबड्याचं वजन 3 ते 3.5 किलो असतं. मात्र या 1 वर्षाच्या फायटर सुलतानचं वजन आहे तब्बल 6.5 किलो. मानेवर असलेला मोठा तुरा आणि उंचीमुळे हा कोंबडा उपस्थितांचं लक्ष वेधतो. या कोंबड्याची किंमत 1 किंवा 2,000 नाही तर चक्क 25,000 रुपये आहे. या कोंबड्याला विशेष खुराक देत त्याची काळजी घेत असल्याचं त्याचे मालक सांगतात. दवाई पाणी देत राहा लागते, याला कॅल्शियम देत राहा लागते, रोज एक कोंबडीचा अंडा द्यावं लागते, त्याला बाजरा द्यावा लागते, काजू किसमिस द्यावं लागते. सावनेर तालुक्यातील किशोर उतखेडे यांचा हा महागडा कोंबडा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात. सुलतानच्या एका वारमध्ये प्रतिस्पर्धी कोंबड्यावर तो मात करतो असं सुलतानचे मालक सांगतात. कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव ते मुंबई CSMT वंदे भारत एक्सप्रेसला येत्या 26 जून पासून सुरुवात होतीये. वंदे भारत एक्सप्रेसमुळे कोकणवासियांचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस गेल्या 5 जूनला सुरू होणार होती. मात्र ओडिशातील बालासूर इथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेमुळे हा उद्घाटन सोहळा लांबणीवर पडला होता. आता 26 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच दिवशी 5 एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार असल्याची माहिती मिळते. ही गाडी मुंबई CSMTहून सकाळी 5:35 सुटेल आणि मडगावला दुपारी 1:25 पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासात ही गाडी मडगाव इथून वंदे भारत एक्सप्रेस दुपारी 2:35 सुटेल आणि रात्री 10:35 मुंबईतील CSMT रेल्वे स्थानकात पोहोचणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर कोकणवासियांचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे. दिल्लीमधल्या मुखर्जी नगरमध्ये एक मोठा अनर्थ टळलाय. बत्रा सिनेमाजवळील एका ज्ञाना इमारतीला अचानकपणे आग लागली आणि या इमारतीमध्ये अनेक कोचिंग सेंटर असल्यानं एकच गोंधळ देखील उडाला होता. दिल्लीचा मुखर्जी नगर हा परिसर कोचिंग सेंटरचा हब म्हणून ओळखला जातो. या भागात विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी कोचिंग सेंटर आहेत. हेच कोचिंग सेंटर असलेल्या ज्ञाना इमारतीमध्ये दुपारी 12:30च्या सुमाराला आग लागली. यावेळी कोचिंग सेंटरमध्ये अनेक विद्यार्थी होते. आग लागल्यानंतर हे विद्यार्थी सैरावैरा पळू लागले. धास्तावलेले विद्यार्थी मागच्या मार्गाने उतरू लागले तर काही विद्यार्थी दोरीच्या मदतीने खाली उतरले. काहींनी जीवाच्या आकांतानं 4थ्या मजल्यावरून खाली उड्या टाकल्या. त्यामुळे काही विद्यार्थी जखमी झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीत अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका केली आणि साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा 100% बातम्या. तर आजच्या 100% बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.